आता सगळ्यात शेवटी बोलताना माझी प्रचंड कोची झालेली आहे 2 कारणासाठी. एक तर हे सर्व खूप बोललेत आणि खूप चांगलं बोललेत आणि आता इतका वेळ झाला 3 वाजत आलेले आहेत. आपल्याला 2ला प्रोग्राम संपवायचा होता. अशा वेळी आणि इतके मस्त किस्से इतक्या छान पद्धतीनं तांदळे बोलले. हा माणसाचं काय त्यानं रावण लोकप्रिय केलं. रामाच्या राज्यामध्ये रावण लोकप्रिय करणारा माणूस आहे. हा काही करू शकतो. त्यामुळे ते तुम्हाला गुंग केलं असेल त्या नावाप्रमाणे. अवघड काहीच नाही. सर खूप मोटिवेशनल बोललेले आहेत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एक वाक्याचा तुम्हाला अर्थ कळायला 1 महिना लागणार आहे. म्हणजे तुम्ही आधीच गुंग झालेले आहात. आणि मॅडम अतिशय त्यांनी ओपनिंग 6रच मारलेला आहे. त्यामुळे ह्या 3 लोकांनी बोलले. आणि मुख्य म्हणजे कौस्तुभ आणि ऋषिकेश. कौस्तुभ बोलत होता, पाहिलं ते मी, हे बोललेले आहेत. इतकं सगळं झाल्यानंतर अध्यक्षांनी करायचं काय बोलायचं हा प्रश्न तुम्ही म्हणजे माझी गोची केलेली आहे. आणि नेहमी अध्यक्षाची हीच गोची होती. म्हणून मी म्हणतो की मला अध्यक्ष करू नका, मला ओपनिंग बॅट्समन करा. फार तर मी पहिल्या बॉलला आऊट होऊ द्या, पण शेवटच्या बॉलला शेवटी उभा टाकायचं, पहिल्या बॉल आऊट व्हायचं, ह्याला काही गरज नाही. पण ठीक आहे. आता मगाशी एक विषय निघाला की बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MITच्या मराठीवर परिसंवाद कादंबरीवर हे कसं काय बाबा. तुम्हीच म्हणतात ना हुसेन की एक कोण विद्यार्थी बोलला. ही नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात आहे. कारण नव्या शैक्षणिक धोरणामध्ये लिबरल आर्ट नावाचा प्रकार सुरू होणार आहे. म्हणजे तुम्ही एका वेळी इंजिनिअरिंग करू शकता, मराठी करू शकता, संगीत करू शकता, तत्त्वज्ञान घेऊ शकता, 3-4 विषय घेऊ शकता. म्हणजे आता जे कृत्रिम भिंत म्हणले आर्ट, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, मेडिकल ही आता गळून पडायला सुरुवात झाली. पुढल्या वर्षी ते होणारच आहे. आणि लिबरल आर्ट म्हणजे काय की माणसाला एका 2-3-4 विषय आवडत असतात आणि आपण ते घेऊ शकत नाहीत. ती ह्याची सुरुवात झालेली आहे. आणि समजा आपल्याला आज तुम्हाला शक्य नाही का तुम्ही एका कोर्सला करायचं, तुमचा कोर्स पूर्ण होणार आहे, तुम्हाला ती संधी मिळणार नाही, पुढल्या मिळणार आहे. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की तुम्ही दुसऱ्या विषयात रस घेऊ शकता. प्रत्येक माणसा आवड असतीच. आता जब्बार पटेल डॉक्टर होते, पण ते डॉक्टरी कमी केली आणि सिनेमे जास्त काढले. मी स्वतः मला आर्ट्सची आवड असताना लहानपणी मॅट्रिकला मेरिटला आलो, जा ह्याला जा सायन्सला, मेडिकल हो, डॉक्टर इंजिनिअर हो. तेव्हा काही कळत होतं लहानपणी आमच्या काळामध्ये झालं होतं. लक्षात की आपल्याला सायन्स आवडतं बरोबर आहे, पण मला लिटरेचरही आवडतं. मग काय करायचं. मग मी एक्सटर्नल MA मराठी केलं, एक्सटर्नल इंग्रजी केलं, कारण मला वाचायची खूप आवड होती. नंतर लक्षात की आपला मॅनेजमेंटही खूप आवडतं, व्यवस्थापनशास्त्र. म्हणून वयाच्या 50 वर्षी कलेक्टरची पोस्ट आली असताना नाकारून 2 वर्षांनी कलेक्टर झालो आणि 1.5 वर्ष मी IIM बेंगलोरला गेलो. शिकायचं होतं. म्हणजे मला 3 विषय शिकण्यासाठी मला 3 डिग्र्या घ्याव्या लागल्या. आता नव्या शैक्षणिक तुम्हाला 3 विषय तो आवडीचे घेण्यासाठी 1 डिग्री पुरणार आहे. ही क्रांती आहे. म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मराठीवर परिसंवाद आणि एका महत्त्वाच्या विषयाचा करिअरमध्ये सगळ्यांना वाटतं की आपण UPSC FPSC पास व्हावं. आणि आमच्या पाहिलेले आमचे बरेचसे ऑफिसर हे इंजिनिअरिंग डॉक्टर फील्डचे आलेले आहेत. तेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्न कसा स्वप्न तर काही हरकत नाही आहे करायचं. प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला लक्षात येतं का डिमांड किती आणि सप्लाय किती आहे. साधी गोष्ट आहे. वर्षाला 1000 पोस्ट UPSCच्या, वर्षाला MPSCचे 300 पोस्ट, बसणारे 15, 20, 25 लाख. MPSCचे 10 लाख, UPSC 10 लाख. कारण मी सगळ्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत. कलेक्टर असं आम्हाला करायला लागतं. मी परभणीला असताना छोटं जिल्हा पुण्यापेक्षा, तिथं परभणी सगळे कॉलेज घेतले, इतके मुलं बसले होते. ते कमी पडले म्हणून आम्ही दुसऱ्या सेलू शहरात आणखीन 10 कॉलेज घेतले. म्हणजे एका लहान जिल्ह्यामध्ये 20 लाखाच्या जिल्ह्यामध्ये ज्याच्या दुप्पट संख्या फक्त पुणे शहराची आहे, तिथं आम्हाला इतके मुलं बसले परीक्षेला. इथं किती बसत असतील. म्हणजे आपण विचार करतो का की किती लोकांचे चान्सेस आहेत. कारण परीक्षा तुम्ही क्वालिफाईड झाला नाहीत, सिलेक्टेड झाला नाहीत म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता कमी आहे का. नाही, फक्त एक कट ऑफ डेट आहे. जसं तुम्ही ॲडमिशन घेता म्हणता की बाबा मला अमुक कॉलेज मिळाले फर्ग्युसन, कारण ते 90ला ॲडमिशन क्लोज झाली, तुमचे 88 मार्क आहेत, तुम्ही बुद्धिमान आहातच, फक्त त्या ठिकाणची कपॅसिटी कमी आहे.
तर हा रॅशनल विचार आपण का करत नाही, हा पहिला प्रश्न आहे. म्हणून मला वाटतं की आपल्याला आपण हृदयाचं खूप ऐकतो, हार्टचं ऐकलंच पाहिजे, पण त्यावेळी आपण आपल्याला बुद्धीचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला सायन्स तुम्ही शिकता म्हणजे तुम्ही मेंदूचं ऐकता. जेव्हा तुम्ही साहित्य वाचता किंवा ललित आर्ट्स लिबरल आर्ट घेता तेव्हा हृदय ऐकता. केवळ मेंदूनं तुम्ही जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं लाईफ खूप बोर होणार आहे, तुम्ही फार यशस्वी होऊ शकणार नाहीत. आता आमच्याकडे अनेक आहेत जे IAS झाले आणि त्यांचं करिअर संपलं, बुद्धिमान होते, पुढे त्यांना IASसाठी लागणारं जे जनसंपर्क असतो, लोकांमध्ये मिसळणं असतं, संवाद असतो आणि एम्पॅथी असते की लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, ते नव्हतीच. फक्त ते परीक्षा क्रॅक झाले आणि आयुष्यभर ते फक्त पोस्टसोबत बसले. एक ऑफिसर मी पाहिले, ते म्हणले मी 21-22 वर्ष झालो त्यानंतर मी काही वाचलं नाही. एका ऑफिसरला माझी बदली झाली, त्याने पुस्तक दिलं, भाई पढ़ता नहीं देशमुख, मेरा पढ़ना हो गया. ही जर अवस्था त्या स्पर्धा परीक्षेवर मिळणार असेल तर आपण कसं करणार आहोत. आणि प्रश्न असा आहे की मग अशा म्हटल्याप्रमाणे आता हे म्हणले शरद तांदळे की लालगावचं का स्वप्न पाहू नये. तुम्ही सगळ्यांनी कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे, तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे, त्यामधलं जे विदारक वास्तव आहे आणि जो विलन आहे त्याचा मी प्रतिनिधी आहे, कारण मी रिटायर्ड IAS ऑफिसर आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की IAS लोक काम करत नाही, भ्रष्टाचार करतात, हे सगळ्या आरोपामध्ये तथ्यांश आहे, तथ्य आहेच आहे. त्याला फक्त मी अपवाद आहे म्हणून सांगतो की आमच्याकडे भ्रष्ट माणसं खूप आहेत. लोकांना खरं वाटत नाही मी पैसा खाल्ला नाही, पण खरं आहेच ते. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जाऊन विचार प्रश्न करा, जा कोल्हापूरला, जा सांगली, विचारा हा माणूस कसा होता, सांगते तुम्हाला. पण माझ्यासारखे माणसं किती आहेत. आणि तुम्ही जे स्वप्न बघता की आपल्याला UPSC क्रॅक करायचं आहे आणि आपला कलेक्टर व्हायचं आहे किंवा DYSP व्हायचं आहे किंवा जे काही व्हायचं असेल ते, त्यामध्ये ध्येयवाद किती असतो, लोकांची सेवा करणं किती असतं. कारण हे स्पर्धा परीक्षा किंवा UPSC MPSC म्हणजे जनसेवेचं साधन आहे, हे आपण लक्षात घेतलेलं आहे का, घ्यायला पाहिजे. कारण इतर परीक्षामध्ये एक टेक्निकल असते. इंजिनिअरिंग झालं की तुम्हाला एक दिलं असतं, एक तास दिलं असतं, तुम्ही ITचे माणसं असाल की तुम्हाला एक कोड दिलेला असतो, प्रोग्राम असतो, एक क्लायंट असतो, तुम्ही करत राहता, रिपीट करता, त्या सफाई येते, इनोव्हेशन येतं, काही फरक पडत असतो. इथं एका कलेक्टरला, एका तहसीलदारला देखील रोज 500 माणसं भेटतात, 100 माणसं भेटतात, 100 माणसाचे 100 प्रश्न असतात आणि हे प्रश्न व्यवस्थित निर्माण केले असतात, ते आम्हाला सोडायचे असतात. आणि त्यासाठी तुम्हाला कॉमन सेन्स लागतो. रॉकेट सायन्स नाही ॲडमिनिस्ट्रेशन, पण हे कॉमन सेन्स असतो. तुम्हाला लोकांशी नीट बोलता आलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न कळले पाहिजेत. मी जेव्हा प्रोबेशनर म्हणून जॉईन झालो, पुणे डिव्हिजनला जॉईन झालो, साताराला जायचं होतं मला, ती पोस्टिंग मला ती पहिली. माझ्या कमी सांगितलं तेव्हा मला नावाने म्हणायचे, आमच्या पद्धत आहे, लक्ष्मीकांत तू चाललास म्हणे जॉईन व्हायला, तुला 2 गोष्टी सांगतो, लक्षात ठेव, आपल्या प्रशासनामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा एक प्रॉब्लेम असतो, त्याचा काही प्रश्न असतो, तो प्रश्न तुला कळला पाहिजे. हा प्रश्न त्याचा वैयक्तिक एकट्याचा आहे का अशा अनेक माणसाचा तो प्रश्न आहे, त्यातला एक माणूस आलेला आहे, हे जर कळलं, हे महत्त्वाचं आहे. आणि तो कितीही कामं असले तरी लोकांचं भेटलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर ठरवलं तर 100पैकी 90 प्रश्न तुम्ही सोडवू शकता, कुणाही वर न जाता. हा अधिकार असतो. ज्याला हे समजतं, हे करता येतं, करावंसं वाटतं, तो यशस्वी होतो. आणि हाच रूल प्रत्येक खेळाला होतो. यश म्हणजे काय असतं, आपलं दिलेलं काम उत्तम करणं आणि त्या फील्डमध्ये, त्या कामामधून जे काही समाजासाठी आपल्याला विकास करायचा आहे, देशाचा विकास करायचा आहे. कारण प्रत्येक सेवा, इंजिनिअरिंग सेवा ही जर नसेल तर आपली इन्फ्रास्ट्रक्चर होईल का हो, इतके चांगले रोड होतील का, इतके चांगले रेल्वे बांधले जातील का. तुम्ही मोठं काम करताच ना. पण प्रत्येक कामातून समाजाची निर्मिती होत असते, नवनिर्माण होत असतं आणि लोकांना आपल्याला दिलासा त्याचा असतो. तर हे प्रत्येक क्षेत्रात वैशिष्ट्य आहे. वाचणारे माणसं यशस्वी होतात की नाही हा प्रश्न नाही आहे, वाचणारे माणसं चांगले माणसं होतात, हे खरं महत्त्वाचं आहे. वाचनानं माणूस हा अधिक मानवी होतो. आणि माझी नेहमी थिअरी आहे, एक कादंबरी लिहिली आहे, इन्क्लाब विरुद्ध जिहाद. तालिबान सत्तेवर कसे आले अफगाणिस्तानला आणि त्यांनी ते इतके क्रूर का वागतात. तेव्हा मी नेहमी सांगत असतो, जर तालिबान लोकांनी वाचायला शिकले असते
तर ते अतिरेकी झाले नसते. म्हणजे गन कल्चर तेव्हा समाप्त होतं जेव्हा पेन कल्चर वाढतं, आणि पेन कल्चर वाढतच नाही. पेन म्हणा, वाचन म्हणा, एक पेन आपण उदाहरण घेतलेलं आहे. तर हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपल्याला ॲप्टिट्यूड तर पाहिजेच, पण ॲटिट्यूड पाहिजे. इतरांवर सिंपती करणं ठीक आहे, पण एम्पथी करता का, समभाव आहे का, त्या माणसाचं दुःख जाणून थोडं तुम्हाला वाईट वाटतं का, आणि त्याचे काही करावंसं वाटतं का. हे केवळ UPSC MPSC लागू नाही आहे, त्यांना ते विशेषण लागू आहेच आहे, पण प्रत्येक क्षेत्रावर हे करता येतं. आता इंजिनिअरिंगमध्ये मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यांचे CSR फंड असतात, एक हेड असतो, आणि ते काहीतरी छोटे मोठे लोकांसाठी काम करतात, समाजासाठी. चांगलं करायचं आणि चांगलं करण्यासाठी अट्टास धरायचा आणि त्यासाठी जीवापाड मेहनत करायची, हा गुण आपल्यामध्ये नाही आहे. की एक्सलन्स हा पाश्चात्य गुण असेल तर आपला तो नाही आहे. कुठलं क्षेत्र घ्या, ते तुम्हाला करता येते की नाही, आणि हा जर ध्यास असेल तर होऊ शकतं. तर हा ध्यास जर नसेल तर आपला देश किंवा समाज पुढे जाणार. कारण मी प्रशासनात काम केलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काम केलेलं आहे, आणि आमच्यावर जे संस्कार झाले युक्रांतचे, राष्ट्रसेवा दलाचे, आणि मी त्यासाठीच आलेलो आहे. माझं प्लॅन सी तयार होतं. मग सांगितलं कोणी ते बोललं, तर मी आधी प्लॅन बी एक्झिक्यूट केला. मी बँकेत ऑफिसर झालो आणि माझा प्लॅन सी तयार होता, कारण मी आकाशवाणीमध्ये प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह झालो, आणि 1 वर्षाची मधून मग घेतली. मला 1 वर्ष मला वेळ द्या, मला ट्राय करून पाहायचं आहे. आणि ह्या 2 गोष्टी स्वीकारल्यानंतर मी प्लॅनला गेलो की आपल्याला 2 आयटम द्यायचे आहेत. पहिल्या आयटमला मी पास झालो, परंतु मला मनासारखी सर्व्हिस मिळाली, मला जी पाहिजे ती मिळाली नाही. ती क्लास 1 पोस्ट होती. दुसऱ्या आयटमला मी महाराष्ट्रात फर्स्ट झालो, डेप्टी कलेक्टर झालो, आणि रेस्ट म्हणजे मी पुढे जॉईन झालेलो आहे. प्रश्न प्लॅन ए, प्लॅन बी, सी हे आहे. तर प्रश्न असा आहे, प्लॅन ए, प्लॅन सी तुम्ही केव्हा करू शकता, जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा 2-3 विषयातले कौशल्य असतात. आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचं खूप चांगलं ज्ञान असतं, पण तुम्हाला सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटीजचं फारसं टच नसतो, आणि केवळ बुद्धी म्हणजे तुम्ही बुद्धिमान असता, पण बुद्धीला जर हृदयाची जोड नसेल, सिंपती जोड नसेल, तर तुम्हाला समाजामध्ये काम करता येत नाही. म्हणून प्लॅन ए, प्लॅन बी, सी म्हणजे काय, एकावेळी तुमच्याकडे 2 किंवा 3 कौशल्य असले पाहिजे, जीवन कौशल्य, ज्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. एका ध्येयामागे, एक स्वप्न पाहण्यामागे आपण किती काळ घालवायचा, आणि अमुक एक गोष्ट ही जीवनापेक्षा मोठी असते का हो, की स्पर्धा परीक्षात मी पास झालो नाही मग आयुष्य संपलं, किंवा मी इंजिनिअरिंग झालो किंवा मला IT मला TCS मिळालं नाही किंवा परसिस्टंट मिळाले म्हणजे सगळं संपलं, असं नसतं. प्रत्येक ठिकाणी संधी असते. त्यामुळे एका ठिकाणी आपण किती लक्ष घालायचं, किती केंद्रित करायचं, आणि त्यासाठी ते जर मिळत नसेल तर अपयशी किंवा निराश व्हायचं, उद्ध्वस्त व्हायचं, प्रसंगी आत्महत्या करायची, हा मार्ग नाही जगण्याचा. जीवन हे आपल्या स्वप्नापेक्षा मोठं असतं, कारण ते प्रॅक्टिकल आहे. जीवन आपल्या ध्येयापेक्षाही मोठं असतं, कारण जगणं ही वस्तुस्थिती आहे. ध्येय तुम्ही वस्तुस्थिती बदलू शकता आपल्या क्षमतेनं, पण ध्येय नुसतं आहे म्हणून जगणं बदलत नाही. ध्येय जर तुम्ही साध्य केलं तर जगणं बदलू शकतं. त्यामुळे ध्येय म्हणा, स्वप्न म्हणा, हे जरूर बाळगा, परंतु त्यापेक्षा एक मोठं असतं, लक्षात घ्या. आणि हे ह्या कादंबरीनं सांगितले प्रयत्न केले की स्पर्धा परीक्षा आहे, 10 वर्ष 25-35 वर्षापर्यंत आयटम दिलेले आहेत. माझे एक ऑफिस होते, त्या 39 वर्षी IAS झाले, त्याला रिझर्वेशन असल्यामुळे. आणि कुठला IAS ऑफिसर किमान प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो, हा सेक्रेटरी रिटायर झाला, कारण ते वयच कमी होतं, त्याला तेवढे 17-18 वर्ष त्या सर्व्हिस मिळाली नाही आहे. तर इतकं आपण वेळ द्यायचा आहे का गोष्टीसाठी, आणि केवळ पैसा कमावणं किंवा आता पुरा स्पर्धा झालं तर स्पष्ट बोलतो की आपल्यातल्या 20%-25% लोकांना वाटतं की आपल्याला देश निर्माण करायचा आहे, आणि खरं आहे त्या परीक्षेमध्ये की नवनिर्माणची, समाज घडवण्याची ताकद आहे, क्षमता आहे. तुम्ही इच्छा असेल करू शकता, आणि तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळू शकतो. तुम्ही एका गावात, एका जिल्ह्यामध्ये बदल करू शकता. जाधवरांनी अतिशय आजचा एक प्रॉमिजिंग आणि पुढे आल्या खूप 5 वर्षामध्ये एक महत्त्वाचा मराठी कादंबरीकार आहे. त्याला काल परवा आपण लोकसत्तेनं तरुण तेजांकित हा सन्मान दिलेला आहे, आणि हा मला वाटतं लेखकाला पहिल्यांदा का दुसरा मिळाला. आत्ता पण नट्यांना डिरेक्टरला मिळाला, कलाक्षेत्रामध्ये सायंटिस्टला मिळणं
काही अवघड नाही आहे, परंतु साहित्य क्षेत्रामध्ये हा पहिल्यांदा मिळालेला आहे. आणि हा आपला आजचा तरुण आहे, त्याची संघर्षगाथा खूप मोठी आहे, तुम्हाला माहीत असेल कदाचित, किंवा ते जाणून घ्या. म्हणजे माणसानं जर ठरवलं काय करता येतं हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून ह्याच्या कादंबरी आपण परिसंवाद ठेवलेला आहे. ह्या निमित्तानं आपल्या क्षमता, तरुणाई क्षमता आपण तपासून घेतल्या पाहिजेत. असं म्हणतात ना की बाबा आमचे म्हणायचे, तरुणांनी धाडस केलं नाही, संघर्ष केला नाही तर तरुण कसला. आज नेहमी माझ्याकडे आभार प्रदर्शनाची जबाबदारी असते, पण आज ही जबाबदारी मी खूप आनंदानं स्वीकारत आहे. कारण आज आपण जे मान्यवर इथं आहेत स्टेजवर, त्यांचे भरपूर विचार आपण ऐकलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकदा पुन्हा धन्यवाद. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या माननीय लक्ष्मीकांत देशमुख, प्राध्यापक आनंद कुलकर्णी, शरद तांदळे सर, सारिका कुलकर्णी मॅडम, आणि ज्यांच्यामुळं आपल्याला हे सगळे वक्ते इथं लाभले ते ज्ञानेश्वर जाधवर सर, ह्या सर्वांचे तुमच्या व्यस्त दिनचर्येतून तुम्ही वेळात वेळ काढून इथं आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे शतशः आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.